नमस्कार, मी मयूर कांबळे. आपण आज नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील घोडज या गावी आलेलो आहोत. या गावामध्ये तिरवड व नरवड या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या कुटुंबांनी दोन आपल्या घरातील मुले जे की 25 ते 26 वर्षाचे असलेले त्यांचं वय आहे आणि त्यांना अक्षरशः कामावर जाऊन त्यांच्यावर मंदिराची भिंत कोसळलेली आहे, परंतु त्यांना अद्यापही तेथील इंजिनियर असो जे गुत्तेदार असो यांच्याकडनं आर्थिक मदतीपासून काही आर्थिक मदत कुठलीच मिळाली नाही आणि हे कुटुंब नरवड व तिरवड कुटुंबीय आर्थिक मदतीपासून वंचित आहेत. त्यांच्यासोबत जे प्रसंग घडला होता त्या प्रसंगाविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. का मावशी, आपलं नाव काय? माझं नाव गोदूबाई तुकाराम नरवड. काय घडलं होतं? लेकराला इथून त्यानं बोलून नेलं कामाला, त्या बाल्या म्हणणाऱ्यानं. आमचे लेकर मोठ सासरवाडला गेलं तर तिथून त्यानं बोलून आणलं. बोलून नेऊन कामाला नेलं. कामाला नेऊन काय काम लावलं की त्यानं न लावलं की तर आमचं लेकरू म्हणलं इथं कसं की उदास वाटायला, कोणातरी बाईनं सांगलेलं त्यानं ऐकलं म्हणे. तर उदास वाटायला म्हणल्याने हे भाऊ वडील लेखून जा. तर त्यानं म्हणला मी पैसे टाकतो, तू घरला ये. तर ह्यानं या बाल्यानं दुसरे संघ पोरं होते त्याचं फोन पे बंद केलं. माझ्या लेकराला कुठलाच पैसा भेटू शकला नाही, माझं लेकरू घरला येऊ शकलं नाही. मग ते दुसऱ्याची ते घटनाच घडली. नेमकी घटना काय घडली? देऊळ ते मंदिर कोसळलं त्याच्यावर. मंदिर कोसळलं. जे गुत्तेदार होते त्या गुत्तेदारांनी आपल्याकडे येऊन काही आश्वासन वगैरे दिलं होतं? काय हेच दिलं नव्हतं, फक्त बोलून घेतलं. हा, हे मागून इंजिनियर संघ येऊन मी पैसे 1-1 लाख तुम्हाला 1.5 लाख देतो म्हणून कबूल झाला. आम्ही 1-1 घेऊ 1-1 लाख म्हणला. आम्ही एका लाखावर बसना गेला आणि 1.5 लाख म्हणले. मग 1.5 लाख देतो म्हणून इथं येऊन आमच्या घरी थांबून ते इंजिनियर त्यानं येऊन बसून बोलून गेले आम्हाला. दुमार त्यानं 1 रुपया आम्हाला दिला नाही. आपण पाहू शकता की आर्थिक मदत करतो म्हणून यांना फक्त आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि हे कुटुंब अत्यंत दुःखाच्या यातना यांना सोसाव्या लागत आहेत. या ठिकाणी दुसऱ्या महिला आहेत, त्यांनी आपला एकुलता एक मुलगा देखील त्या ठिकाणी हे केलेलं आहे. त्यांना देखील आर्थिक मदत करतो म्हणून आश्वासन देण्यात आलं होतं आणि या महिलेचा पती मागील 15 वर्षाखाली मृत्यू पावलेला होता. परंतु या कुटुंबावर वडिलांची मायाच राहिलेली नाही आणि तो जो मुलगा होता, एकुलता एक मुलगा होता, तो मुलगा देखील यांनी हे केलेला आहे. आपण त्या मावशीला विचारू. मावशी, काय झालं होतं नेमकं? ते बालून आला नेला बालड्याच्यानं येऊन. बालू हे कोण होते? बालू गुंडवड, मारुतीचा मुलगा, बालड्याचा गुत्तेदार होता. त्यानं कामाला न्यायला घेऊन गेला. मग तरी आम्ही म्हणलं नेऊ नको कामाला. नाही म्हणला, मी कामाला नेतो म्हणला आणि माळेगावला पाठवतो म्हणला. मग त्याच्यानंतर आम्हाला फोन लावू दिला नाही, लेकराला फोन लावला नाही. नेऊन मंदिर कुसळलं. लेकर आमच्या तिकडेच गेले. मग नंतर देतो म्हणले. काही तर मी 1 लाख रुपये देतो म्हणला, इंजिनियर 1.5 लाख रुपये देतो म्हणला. मग आता म्हणते की मी काही देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्यायचं. अडकिल्या तरी मी 4 दिवसात सुटून येतो, माझं दुसरं काही होणार नाही तुमच्यानं. इंजिनियरनं सुद्धा काही रुपया दिला नाही. देतो म्हणून इंजिनियर सुद्धा महाग पडला, दिला नाही. आता मी काय करायचं? माझा नवरा तर अगोदरच गेलता, मुलगा पण एक होता, मुलगा पण गेला. मी कसं राहायचं आणि कसं मी जगायचं? आपण पाहू शकता की लग्न आहे. या मावशींना अश्रू अनावर होत आहेत आणि त्यांच्या मुलीचं लग्न सुद्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. किती तारखेला आहे? आता 4 तारखेला आम्ही कसं करायचं? आता उद्याच्या 4 तारखेला या मावशीच्या मुलींचं लग्न आहे, परंतु आज सुद्धा तिथं निर्वड व तिरोड परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. यांना न्याय मिळेल का? यांना न्याय मिळवून देणारे कोणी आहे का? व आपण देखील आपल्या जर एक माणुसकीच्या नात्याने आपण यांना मदत करू शकता, या ठिकाणी असं आवाहन देखील आमच्या सर्व जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. कॅमेरामॅन शुभम केंद्रेसह मी मयूर कांबळे, महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, कंधार, नांदेड. आणि शिंदे गटाचे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे आहेत. सचिन भाऊ, काय सांगणार आहेत आपण? या ठिकाणी आर्थिक मदत जी केलेली आहे, आपण काय काय म्हणून मदत केलेली? सर्वांना जय महाराष्ट्र. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील दानशूरांना, बंधूंना, सर्वांना विनंती करतो, जो आज या तिरोड कुटुंबियावर जो काळाचा आघात झालेला आहे आणि हे कुटुंब वडिलांविना, भावांविना जो पोरकं झालेला आहे, अशातच या भगिनीचा विवाह सोहळा अवघ्या काही 8 दिवसावर येऊन थांबलेला आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण सुद्धा मोठ्या मनाने
या माऊलीचा आधार बनून, त्या बहिणीचा भाऊ बनून आपण सुद्धा जमेल त्या पद्धतीनं या विवाह सोहळ्यासाठी मदत करून एक सामाजिक भावना जोपासावी व या कुटुंबांना, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला, आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला आपल्या पद्धतीने मदत करावी. जय महाराष्ट्र. आपण पाहू शकता की नांदेड जिल्हा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे यांनी मदतीचा हात पुढे करत या तिरवड कुटुंबियांना आर्थिक मदत या ठिकाणी देत आहेत. आपण देखील एक मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन सचिन भाऊ जारीकोटे यांच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे. तुमच्यासाठी